गावी वगैरे जयंती घरी कशी साजरी? चांगल्या प्रकारे करतो आम्ही नेहमी म्हणजे दरवर्षी ज्याप्रमाणे करतो त्या वर्षी करतो मी. कशी साजरी करायला पाहिजे जयंती? नाचून करायला पाहिजे? तुमच्या हातात पुस्तक आहे, तुमच्या हातात म्हणजे तुमच्या हातामध्ये पुस्तक आहे, बाबासाहेब आहेत त्याच्यावरती. जयंती कशी साजरी करायला? ते ॲक्च्युली म्हणजे जर वाचून केली तर ते बरं होईल, कारण मग बाबासाहेब करतो, बाबासाहेब ॲक्च्युली करतो. आणि कळल्यानंतर मग त्यांनी जे आपल्याला हे दिलेलं आहे म्हणजे विचारधारा त्यानुसार करायला पाहिजे, वागायला पाहिजे. पण काही ठिकाणी जे चुकीचे करतात, काही दांगडधिंगाणा करतात. आता बाबासाहेबांचं म्हणणं होतं सुरू आम्ही मज्ज पमद ठाणा वेर म्हणी शिक्का पदम समाधी आम्ही. म्हणजे लोक दारू पितात, काही लोक दारू पितात, ते चुकीचे करतात, म्हणजे मादक पदार्थ व्यसन करून कुमतुम करतात. तसं नको करायला पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी गौतम बुद्धाने जे पंचशील दिलेले त्यानुसार त्या तत्वानुसारच करायला पाहिजे. पण मग असं म्हटलं जातं की सगळ्याच जयंत्यांना, सगळ्याच उत्सवांना, जे पण आपल्या इकडे सण सेलिब्रेट होतात त्या सगळ्याच ह्याच्यामध्ये तर लोक धांगडधिंगा करतात, नाचतात वगैरे. मग जयंतीला काय प्रॉब्लेम आहे? नाही, ते चुकीचे आहे. बाबासाहेबांचा अपमान येतो. बाबासाहेबांनी मादक द्रव्य सेवन करून काहीच सांगितलं. बाबासाहेबांनी सुरू आहे मी मज्ज पमाद ठाणा वेर म्हणजे मी मादक पदार्थ सेवन करणार नाही, मी दारू पिणार नाही. आणि खरं म्हणजे आता ते म्हणजे आधुनिक पिढी खूप म्हणजे आता हुशार झालेली आहे. मागची पिढी आता हे नाही आहे, पण वाचूनच व्हायला पाहिजे, वाचूनच व्हायला पाहिजे. वाचल्यानंतर बाबासाहेब करतो, वाचल्यानंतर गौतम बुद्ध करतो, आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे करतं आपल्याला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.